नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम बालभारती मराठी या विषयातील काल हा आकाशातील तारे हा संपूर्ण घटक कसा घ्यायचा किंवा गोष्ट कशी सांगायची हे तर काय करायचं हे सर्व पाहिलं. आज आपण या कवितेचा या धड्याचा किंवा या गोष्टीचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर आता नवीन शब्द काय शिकलो या पाठातून ते पहिल्यांदा पाहूयात. बादशहा. बादशहा म्हणजे कोण रे बाळांनो? राजा. राजा. लुकलुकणारे. लुकलुकणारे म्हणजे चमचमणारे, चमकणारे. आणि दुप्पट. दुप्पट म्हणजे दोन पट. छान. आता बघा मला हे समजले. उत्तरे लिही. बाळांनो हाय, गुड मॉर्निंग. तुम्ही प्रश्नांची छान उत्तरे देणार का? काल तुम्हाला मी ही गोष्ट शिकवली की नाही, छान समजावून सांगितली. तुम्हाला गोष्ट समजली का काल? मग आता तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायला जमतील का? चला पहिला प्रश्न काय आपण पाहूयात. बादशहाचे लक्ष कोठे गेले? कुठे गेलेले? कुठे गेले बादशहाचे लक्ष? छान. बादशहाला कशाकडे पाहताना आनंद वाटत होता? लुकलुकणारे तारे म्हणजे कसले तारे? चमचमणारे तारे आहे की नाही. त्याच्याकडे पाहताना बादशहाला खूप आनंद वाटत होता. पुढे बघा. बादशहा आणि बिरबल कोणत्या वेळी गप्पा मारत बसले होते रे? कोणत्या वेळी? अंधारी रात्र होती का चांदणी रात्र होती? कधी गप्पा मारत बसले होते दोघ जण? चांदण्या रात्री. चांदण्या. पुढे बघा. बिरबलाच्या मते आकाशात किती तारे आहेत? कोण सांगते? सांगा. हा बरं. अजून कोण सांगणार आहे उत्तर ह्याचंच? चिंचेच्या झाडाला जेवढे पानं आहेत त्याच्यात दुप्पट तारे आकाशात आहेत असं बिरबलाला वाटतं. बरोबर आहे की नाही? पुढे बघा. आता विचार कर व सांग. आता हे सांगायचं तुम्ही सगळ्यांनी. बादशहाला आकाशातील चांदण्यांकडे पाहून काय वाटले? शौर्य तू सांग. काय वाटले तिकडे बघून? बादशहाला आकाशातली चांदण्याकडे पाहून आनंद वाटला. बरं ठीक आहे. काय वाटलं राजवीर? चांगले वाटले. बरं. शरयू? बरं आनंद वाटला. चला पुढे. बिरबलाने आकाशातील ताऱ्यांची तुलना चिंचेच्या झाडासोबत का केली असेल? कोण सांगते? हा थांब, राजवीर पण सांगतो म्हणतोय. हा शाबाश, व्हेरी गुड. हां बरं. हां सांग. हां हां छान. पण आपला प्रश्न काय आहे बाळांनो? बिरबलाने आकाशातील ताऱ्यांची तुलना चिंचेच्या झाडासोबत का केली असेल? तुम्ही उत्तर देण्याचा छान प्रयत्न केला, पण चिंचेच्या झाडासोबत तुलना का केली? त्याचं उत्तर काय? चिंचेच्या झाडाची पानं मोजता येत होती का रे बाळांनो? येत होती का मोजायला? नाही. मग तसंच आकाशातले का मोजता येत नव्हती? कारण ती खूप जास्त होती. खूप जास्त असल्यामुळे मोजता येतात का ती? नाही. त्याच पद्धतीने आकाशातले तारे पण कसे आहेत? खूप जास्त आहेत. मग ते मोजता येणार का? चला मी आज नवीन आणखी एक प्रश्न विचारते. अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या मोजताच येत नाहीत? व्हेरी गुड. अजून? व्हेरी गुड. अजून? पाणी. अजून? तुमच्या डोक्यावर केस आहेत का? केस? डोक्याचे केस मोजता येतात का? राजवर्धीने छान सांगितलं. वाळू. वाळूमध्ये छोटे छोटे कण असतात, मोजता येतात का? मिठामध्ये पण अगदी छोटे 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 अगदी टिपके टिपक्यासारखे कण असतात, मोजता येतात का? असे मातीमधले पण कण मोजता येतात का? छान बाळांनो. असे न मोजता येणारे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत मग? केस, वाळू, माती, मीठ, शेंगदाण्याचं कूट. हो की नाही? आणि पाठामध्ये काय दाखवलंय आपल्याला? सांगितले चिंचेच्या झाडाची पानं आणि आकाशातील तारे. आता बघा ही कोण कोण सांगणार मला नीट सांगा. पाठातील गोष्ट तुझ्या शब्दात सांग. आता सुरुवात राजवर्धिनी करते, त्याच्यानंतर कोण सांगणार मला सांगा? ओवी सांगणार. छान. राजवर्धिनी सांग. चल. हां बघितलं. मग त्याला आकाशात बघत बघत आनंद वाटत होता. मग त्याच्या मनात एक प्रश्न आला आणि तो त्याने बिरबलाला विचारला. तो प्रश्न होता की ह्या चिंचेच्या झाडाला किती पाने आहेत? आकाशाकडे बघताना प्रश्न काय येणार बादशाच्या मनात? बादशाच्या मनात येणार की आकाशातील तारे कसे मोजता येतील? बर. हां पुढे. एक काम कर, तुझं थोडंसं कन्फ्युजन झाले गोष्टीमध्ये. सुरुवात कशाने झाली आहे गोष्टीची? आपल्या
हे दोघं चांदण्या रात्री बसलेले आहेत, बरोबर आहे का? चांदण्या रात्री बसल्यानंतर आकाशाकडे कुणी पाहिलं अगोदर? बादशाहनी पाहिलं. बादशाहनी आकाशाकडे पाहिल्यानंतर बादशाहच्या मनात काय प्रश्न आला आणि त्यांनी बिरबलाला काय प्रश्न विचारला हे सांग, आणि परत पहिल्यापासून सुरुवात कर. तू डायरेक्ट उत्तराकडे गेली, प्रयत्न चांगला केला, पण तू काय केलं? डायरेक्ट उत्तराकडे गेली, प्रश्न सांगितलाच नाही. आणि ही संपूर्ण गोष्ट तुझ्या भाषेत क्रमाने सांगायचं आहे, क्रम बदलायचा आहे का? चल परत पहिल्यापासून सांग. हां बघा रे, आता राजवर्धिनी क्रम बरोबर सांगते का बघूयात. तिचं थोडं कन्फ्युजन झालं. चल सांग पुन्हा. रात्री बादशाह आणि बिरबल गप्पा मारत बसले होते. हां आणि रात्रीच्या वेळी बादशाहचे लक्ष पहिलं चांदण्यांकडे गेले. बर आणि परत तो असंच बघत राहिला आणि त्याला खूप आनंद वाटू लागला. बर आणि परत मग काय झाले की मग बादशाहने बिरबलाला प्रश्न विचारला. बादशाहने बिरबलाला प्रश्न विचारला होता. हां प्रश्न प्रश्न काय विचारला? विचारला की चिंचेच्या झाडाला अगं आकाशात तारे किती आहेत? आकाशात तारे किती आहेत ते विचारले. मग बिरबलाने उत्तर काय दिले? तू डायरेक्ट चिंचेच्या झाडाकडेच पळतीये. मग बिरबलाने उत्तर काय दिले बादशाहला? कारण बिरबलाला माहित होतं तारे मोजता येतात का आकाशातले? नाही. पण बिरबलाला उत्तर देणं तर गरजेचं आहे, कारण तो आपला राजा आहे, हो की नाही? मग बिरबलाने काय उत्तर दिलं ते सांग आता. तुझं चिंचेचं झाड. बिरबलाने उत्तर दिलं की इतके लांब तारे आहेत ते मोजता कशी येतील. हां मग बिरबलाच्या मनात एक आयडिया आली हां की त्यानेच राजाला विचारलं की चिंचेच्या झाडाला किती पाने आहेत. बर नाही, बिरबलाने राजाला सांगितलं की चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत त्याच्या दुप्पट तारे आकाशात आहेत, असं बिरबलाने उत्तर दिलं, हो की नाही? असा क्रम आहे गोष्टीचा. आपली राजवर्धिनी उडते, तिला चिंच आवडती, कुठे जाते? चिंचेच्या झाडाकडे, आकाशातील ताऱ्याकडे जातच नाहीये. छान प्रयत्न केला, तिच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. छान, व्हेरी गुड. चला ओवी तू सांग आता. काही चुकलं तर मी आहे सांगायला, प्रयत्न तरी कर. हां बादशाह आणि बिरबल हां दोघेही रात्री गप्पा मारत बसले होते. बर बिरबल बादशाहने. बादशाहचे लक्ष आकाशाकडे गेले. आकाशात चांदण्या होत्या छान आणि त्याने बिरबलाला प्रश्न विचारले की आकाशात किती तारे आहेत. छान. बिरबलाने सांगितले की जे चिंचे चिंचेच्या झाडाला पाने आहेत त्याच्या त्या दुप्पट तारे तारे आहेत आकाशात आहेत. छान, व्हेरी गुड. ओवीसाठी एकदा झकास क्लॅप. 1 2 3 स्टार्ट. छान प्रयत्न केला बाळांनो. असंच तुमच्या भाषेमध्ये तुम्ही मोडकं तोडकं कसंही सांगा, पण ती गोष्ट तुम्हाला काय समजली हे तुमच्या भाषेत सांगता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अजून कोण प्रयत्न करणार आहे का? चल शौर्य सांग. छान. हां एकदा बादशाह आणि बिरबल रात्री गप्पा मारत बसले होते. छान अचानक बादशाहचे लक्ष आकाशाकडे गेले. छान. बादशाहने बिरबलला प्रश्न विचारला, हां आकाशात किती तारे आहेत ते छान. मला सांग. व्हेरी गुड. हां बिरबल म्हणला, बोट दाखवून म्हणला, चिंचेच्या झाडाकडे त्याच्या दुप्पट चिंचेच्या झाडाला जेवढी पाने आहेत त्याच्या दुप्पट आकाशात तारे आहेत. व्हेरी गुड. छान. अशा प्रकारे स्वतःच्या भाषेत अतिशय सुंदर शौर्याने देखील गोष्ट सांगितली. एकदा शौर्यासाठी झकास क्लॅप. 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड बाळांनो. छान प्रयत्न केला, एक नंबर. छान, व्हेरी गुड. आता बघा इथं सुद्धा तुमचे स्वतःचं डोकं लावायचं आहे. लिहिते होऊया. संवाद पूर्ण कर. संवाद म्हणजे तुम्ही एकमेकांशी गप्पा मारता की नाही. समजा आता शौर्य आणि राजवीर आहेत. शौर्य राजवीरला काहीतरी बोलला की राजवीर काहीतरी उत्तर देतो, बरोबर आहे? असं त्यांच्यामध्ये संवाद घडत जातो. तुम्ही गप्पा मारत बसता बघा. मधल्या सुट्टीमध्ये सांगावं लागतं बाळांनो आता गोष्टी संपल्या, गप्पा बंद करा, आता अभ्यास करा, हो की नाही? मग तशा गप्पाच मारायच्यात. मग आता इथं शांभवी आणि आई एकमेकींशी गप्पा मारतायत. काय गप्पा मारतायत, काय संवाद करतायत हा आपण बघूयात. आणि त्याच्यानंतर शांभवी आणि आई काय बोलत असतील त्याच्या पुढं हे तुम्ही तुमच्या कल्पनेतनं तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही कल्पना करून सांगायचं आहे. अगोदर त्यांनी गप्पांची सुरुवात काय केली आपण बघूयात. हां शांभवी म्हणते, आई बघ ना ग आकाशात किती तारे आहेत. आई म्हणते, हो ग लुकलुकताना ते किती सुंदर दिसत आहेत. मग शांभवी म्हणते, आता इथं तुम्ही कल्पना करा. ह्या दोघींचं बोलणं ऐकलं आपण, बरोबर आहे?
मग त्याच्या पुढे शांभवी काय म्हटली असेल सांग बरं राजवर्धिनी. मी सांगते. शांभी म्हटली असेल, आई आकाशात तर तारे छोटे असतात पण ते आपल्याला रात्रीच का दिसतात, सकाळी का दिसत नाही? व्हेरी गुड, शाबाश. मग आई म्हणते कारण की सूर्यप्रकाशामुळे ते दिसत नाहीत, ते तर पांढरेच असतात आणि रात्री अंधार होतो, मग अंधारात ते पांढरे पांढरे चमकतात, जसं काळ्या कलर मध्ये पांढरा कलर उठून दिसतो. जोरात टाळ्या वाजवा राजवर्धिनीसाठी. 1 नंबर. 1 2 3 स्टार्ट. सुंदर, बढिया, अतिशय छान राजवर्धिनी. मग त्याच्या पुढे आई काय शांभवी काय म्हटली असेल मग. शांभी म्हटली असेल आपण गप्पा मारत बसलो तर झोपायचं कधी, चल आपण झोपूया. अगं बाई किती छान, व्हेरी गुड. आता बघा पुढं. आता राजवर्धिनीला काय वाटलं तिने सांगितलं. आता तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी मनात वेगळा वेगळा विचार येत असेल ना. अरे वा, चल राजवीर तुला काय वाटते, काय म्हटली असेल शांभवी पुढं. शांभी म्हणली असेल, आई बघ ना आकाशात किती तारे आहेत. हा, आई म्हणली असेल, किंवा आई म्हणाली असं म्हण. हा, आई म्हणाली की आकाशात किती तारे आहेत ते आपल्याला मोजता नाही येत. बर, चल आपण पटकन झोपूया. व्हेरी गुड, छान छान. अजून कोण सांगते. शौर्य सांगणार का. बघू काय वाटते शौर्याला, काय वाटते बघू. चला हा, संवाद पूर्ण करायचा आपल्याला. शौर्य. हा, शांभी म्हणाली, आई आकाशात किती तारे आहेत ते मला सांग. हा, आई म्हणाली ते खूप दूर आहे म्हणून मोजता येणार नाही, चल आज झोपूया लवकर. छान छान. सगळ्यांना झोपच लागली आता. हा, ओवी सांगणार आहेस का काय, सांग. हा, शांभवी म्हणाली आईला, आई जर हे तारे जवळ असतील तर आपल्याला हात लावता आला असता. व्हेरी गुड. हा, आई म्हणाली असती आता ते दूर आहेत, आता आपल्याला मोजता येत नाही, चल झोपूया. छान, व्हेरी गुड. तुमच्या दोघींना सांगायचंय का काय, काय सांगायचंय. चला. हा, शांभवी म्हणते की आई आकाशात किती तारे आहेत. आई म्हणते अगं ते आपल्यापासून दूर आहे, आपल्याला ते मोजता येत नाही. शांभवी म्हणते आई हा, आपण आकाशाला आपण हात का लावत नाही. छान छान. हा, आई म्हणते ते आपल्यापासून दूर आहेत, आपण त्यांना हात लावू शकत नाही. छान, व्हेरी गुड. चांगली कल्पना आहे बाळा. शरीर तू एकटीच राहिली, काहीतरी 2 शब्द बोल की. हा, आई म्हणते आई ते एवढं लांब आहे, आपल्याला हात का लावायला नाही. आई म्हणते ते खूप लांब आहेत, आपल्याला हात नाही लावायचे. बरं ठीक आहे, असू दे. चांगला प्रयत्न केला बाळांनो. बघा इथं आहे ना, आपण मुलांना आत्तापर्यंत काय केलेलं आहे, लिहिते होऊ यामध्ये या पद्धतीने इथे बघा एक शब्द दिला आहे, त्याच्यावरून वाक्य लिहायला लावले, वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. पण ही गोष्ट अतिशय सुंदर आहे बघा. मुलांना इथं जर आपण संवाद पूर्ण कर म्हणून लिहिते होऊया, त्यांना त्यांची कल्पनाशक्ती वापरायला लावली ना, मुलं काही ना काहीतरी लिहितील. जे योग्य लिहितील त्यांना आणखी योग्य लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्या, आणि जे लिहिताना थोडंफार चुकतील त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. मुलांच्या डोक्यामध्ये कल्पनाशक्ती ह्या आपल्यापेक्षा जास्ती असतात. आपण जर त्यांना आत्ता मी जसं तसं जर बोलतं केलं तर मुलांच्या डोक्यात अतिशय सुंदर सुंदर कल्पना होतात. यामधून त्यांचे विचार प्रगल्भ होतात, विचार प्रगत होतात त्यांचे, आणि मुलं स्वतःहून, म्हणजे कसं असतं पूर्वीची पद्धत काय होती बघा, आई ते प्रश्न देणे, गाईड देणे, मुलांना गाईडमधले उत्तरं देणे. आत्तापर्यंत आता आपण जवळपास 7व्या धड्याकडे आलेलो आहोत. तुम्ही पाहिलं असेल की काही व्हिडिओमध्ये मी स्वाध्याय घेताना प्रश्नाचं उत्तर कुठेही लिहून दिलं नाही, तर प्रत्येक वेळेस ह्या मुलांकडून प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत. का तर आपल्याला स्पून फिडिंग म्हणजे आई ती उत्तरं आपल्याला द्यायची नाहीत. मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही धडा वाचून घ्या, समजून घ्या, समजपूर्वक वाचन करा आणि त्याच्यातून उत्तरं द्या. मुलांनी अतिशय छान इथं उत्तरं दिलेली आहेत, मला तर फार आवडली. बघा आता पुढचा प्रश्न पाहूयात. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार कर व विरामचिन्हासहित लिही. आता इथं शब्द काय आहेत बघूयात. विचारला बादशाहने प्रश्न बिरबलाला. आता बघा योग्य म्हणजे काय केलेत त्यांनी, वाक्य एक सलग वाक्य त्याचं मोडतोड केली, ती कुठं पण शब्द त्याचे बसवलेत, ते सरळ वाक्य करायचे. काय वाटतंय तुम्हाला, जरा पुस्तकात बघून बघा. हां, बादशाहने प्रश्न विचारला बिरबलाला. बादशाहने प्रश्न विचारला बिरबलाला. जरा जवळ पोचली. अजून कोण सांगू शकते, पुस्तकात बघून सांगा. तिथे पुस्तकात बघा. हां सांग ओवी. बादशाहने बिरबलला प्रश्न विचारला. व्हेरी गुड. ओवीसाठी टाळ्या वाजवा. काय प्रश्न आहे तो, बादशाहने, हे बघा हे शब्द जे मोडतोड केली आहे, बादशाहने बिरबलाला प्रश्न विचारला असा, आणि शेवटी काय येणार, पूर्णविराम येणार. बरोबर आहे. आणि तू काय सांगितलं होतंस गा, तू काय सांगितलं होतंस, बादशाहने प्रश्न बिरबलाला विचारला. तोही प्रयत्न चांगला आहे, तेही ठीक आहे, पण अगदी करेक्ट वाक्य काय येणार आहे की बादशाहने बिरबलाला प्रश्न
विचारला. आज राजवर्धिनीचं जरा लक्षच नाही आहे. राजवर्धिनी काय चालू आहे नक्की. पुढे बघा. तारे येतील आकाशातील कसे मोजता. कोण तयार करते योग्य वाक्य सांग. शौर्य. शौर्य सांगतोय. कारण की ते नाही 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 प्रश्न तयार करायचा आहे. ते शब्द वाकडे तिकडे ठेवलेले आहेत. असा तो सरळ एक वाक्य काय तयार होते. राजवर्धिनी सांगतो पर्यंत, तू त्यानं बघेपर्यंत. मी सांगते. हां आकाशातील तारे कसे येतील मोजता. पुन्हा जवळ आलीस. आकाशातील तारे कसेपर्यंत बरोबर आहे. त्याच्या पुढं आकाशातील तारे कसे मोजता येतील. अगदी बरोबर. असा प्रयत्न करायचा. प्रयत्नांती परमेश्वर. आपण शिकताना नेहमी चुकत असतो, पण माणूस चुकतच छान शिकतो. बरोबर आहे का. छान राजवर्धिनी. बघा हे काय होते प्रश्न इथे तयार. आकाशातील तारे कसे मोजता येतील आणि शेवटी काय येणार. प्रश्नचिन्ह येणार. ही प्रश्नांची उत्तरं लिहायची तुम्हाला सगळी. ओके. पुढे बघा. प्रश्न दुसरा. हा फार मजेशीर आहे रे प्रश्न. दिलेल्या शब्दांचे वर्णन करणारे शब्द वहीतली. म्हणजे इथं एक शब्द दिलाय त्यांनी तारे, आणि त्याचं वर्णन. आपण ताऱ्यांचं वर्णन कसं करणार. तारे कसे असतात. लुकलुकणारे, असंख्य, न मोजता येणारे, है की नाही. त्या पद्धतीनं रात्रीचं वर्णन आपण कसं करू रे तुमच्या शब्दात. रात्र कशी असते. अंधारी. काळी कुट्ट. अजून शांत. अजून रात्री गार वारं सुटलेलं असतं, आहे की नाही. रात्र गार असते. आता तुमचं आपण एक गंमत करूयात. तुमचं एका शब्दात आपण मी नाव घेणार आणि तो कसा आहे त्याचं एका शब्दामध्ये तुम्ही वर्णन करायचं. ओके. करूया सुरुवात. चला. शौर्य. बघू कोण काय सांगते. शौर्य कसा आहे. कसा आहे शौर्य. चांगला आहे. अजून शांत आहे. अभ्यासात खूप हुशार आहे. शांत आहे. अजून प्रेमळ आहे. आणि मारलं की रडका. आता शर्यू कशी आहे. नाही आणखी कशी आहे शर्यू. खूप चांगली आहे. आणखी आहे. आणखी तिचं वैशिष्ट्य गुण काय. खूप कमी आवाजात, अगदी लहान छोट्याशा आवाजात बोलती. मॅडमना टेबल समोर उभारलं तरी शर्यू काय बोलती कळत नाही, है की नाही. आणि पण शर्यू चांगली पण आहे. ओवी मी सांगते. ओवी चुणचुणीत आहे. कशी आहे. चुणचुणीत आहे. हुशार आहे. लई गडबड करायची. ओवी लई हुशार आहे. पण ओवीला एवढी गडबड करायची असते की कधी एकदा मी लिहिती, कधी एकदा पळतील. ह्याच्यामध्ये काय होतं मग तिच्याकडून चुका होतात, है की नाही. पण ओवी चुका जरी केल्या तरी ओवी कशी आहे. हुशार आहे की नाही. ओवी हुशार. आणि ह्या दोघी कोण आहेत आपल्या. आपण ह्यांचं आणखी काय वर्णन करतो रे. ही कोण आहे. ही कोण आहे. आता राजवर्धिनी कशी आहे सांगा रे बाकीच्यांनी. कोण सांगते कशी आहे राजवर्धिनी. चांगली आहे. अरे चांगली तर आहे की. आणखी हुशार आहे. अजून छान आहे. अजून कशी आहे. शौर्य भांडते का तुझ्याशी ती. नाही भांडत ना. बरं भांडकर नाही. प्रेमळ आहे राजवर्धिनी, है की नाही. पटकन उत्तर सांगणारी आहे. परत एक्सप्रेशन क्वीन आहे. आणि कोण आहे रे राजवर्धिनी. कोण होणार आहे. काय होणार आहे राजवर्धिनी. अख्ख्या देशाची राणी. छान. व्हेरी गुड. आता ही सान्वी आपली. सान्वीचं काय वर्णन कराल तुम्ही. सान्वी कशी आहे. शांत आहे. हुशार आहे. आपला राजवीर. अभ्यास न करणारा. राजवीर कसा आहे. पण मॅडमनी फटके दिले किंवा मॅडम ओरडले की करतो बरं का राजवीर अभ्यास. उत्तरे सांगतो. घाबरत नाही. हुशार आहे की नाही. बघा अजून एक सांगा. मी कोण आहे तुमची. शिक्षिका आहे की नाही. मग माझ्याबद्दल वर्णन करा बरं एका शब्दात. बघू काय येते तुम्ही. बरं अजून एका शब्दात सांगायचं आपल्याला. एवढं मोठं वर्णन निबंध नाही लिहायचं मॅडमवरती आपल्याला. एका शब्दात सांगायचे. प्रेमळ. अजून बरं अजून मायाळू. कष्टाळू. वेळप्रसंगी रागवणाऱ्या आणि वेळप्रसंगी माया करणाऱ्या, हो की नाही. चला छान. व्हेरी गुड. आता असेच मी तुम्हाला शब्द देणार. आई. तुम्ही कुठलाही शब्द घ्या. शाळा घ्या, दप्तर घ्या, आई घ्या, बाबा घ्या, आजोबा घ्या. असा कोणताही शब्द घेऊन त्याचं वर्णन 2 ते 3 शब्दात करायचं. वाक्यात करायचं का शब्दात करायचं. ठीक आहे. चला आता संपलेच आपले प्रश्न संपले. छान. अशा प्रकारे हा स्वाध्याय होता. बराचसा मोठा व्हिडिओ झाला पण स्वाध्याय अगदी डिटेलमध्ये सांगितला. मुलंही छान बोलती झाली. मलाही आनंद वाटला. मुलं छान बोलली. आता ह्या सर्व धड्याचे प्रश्नोत्तर सोडवण्याचा, स्वाध्याय सोडवण्याचा सराव करा. पुढील व्हिडिओमध्ये बघूयात आपण पवनचक्की हा धडा. बाय.